सातेवाडीचं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं. पुन्हा एकदा लखन गुलालात. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा गुलालात आहे. काय आनंद? चांगला आनंद आहे. बैल पाळणार आपला काय असं खूप दिवसांना ह्या भागामध्ये दिसला लखन. बैल सेकंद चालू होते आमच्याकडे आणि आम्हाला म्हणजे जे वाशिमचं मैदान होते आमच्या इकडे त्या मैदानाची आतुरता होती आम्हाला, म्हणून इकडे बैल नाही आणला. तिकडे किती मैदान झाले? काय बैलाचे 7-8 मैदान झाले, एक नंबरच केला. 7-8 मैदान. कोणत्या कोणत्या बैलामध्ये पळाल तिकडे? प्रत्येक वेगवेगळ्या बैलात पळाला बैल. वेगवेगळ्या बैलांमध्ये आमच्या घरची पण गाडी पळाली, तिथं पण 2-3 वेळा एक नंबर केला. काय सांगाल त्या गाडीबद्दल? पहिल्यांदा चुकली होती. नाही, गाडी चांगली पळाली. आज एवढ्या दिवसानं मला वाटतं 1.5 महिन्याने लखन इकडे दिसतोय. नाही, दिसायचं कारण म्हणजे काय झालं, आमच्याकडे जे वाशिमचं मैदान होते का, म्हणजे जसं आपल्या इकडलं कसं नावागावचं मैदान असते तसं आमच्याकडे म्हणजे पुसेगावचं मैदान तसं आमच्याकडे वाशिम असते. हो, त्याच्यामुळे आणि 3 फेऱ्यात बैल पळल्यावर काय ते बैलाला अंदाज येत नाही सेकंदला. आजचं नियोजन कसं काय झालं होतं? नियोजन भावनी केलं होतं आमचं. वादळ बद्दल काय सांगाल? ह्याच्यासोबत पळायला ते चांगला पळाला वादळ. कसं नियोजन झालं, म्हणजे काय बघून नियोजन केलं होतं बाबा? नियोजन काय ना, आता चिमण्या आणि त्यांची घरचीच गाडी पळायची आणि आपला पण बैल काही तकलीफचा नाही, बैल शहाणा पळतोय आपला खेळवर घेऊन, त्याच्यामुळं असं वाटलं का चांगली गाडी पळली. खूप दिवसांनी पुन्हा एकदा गुलाबात आहे. तिकडे गेल्यानंतर इकडे आलो पुन्हा स्पीड वाढतं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, बैल तिकडनं सेकंदला पळून आला का तिकडे बैल चांगलाच पळतो. आता तब्येत पण लखनची चांगली असते. काय सांगाल? ते चांगले तब्येत वगैरे, बैल काय तिकडे एकच फेरा पाहावा लागते आमच्याकडे. आज महत्वाचं म्हणजे सीमेला नक्की काय झालं होतं? कारण सेमीला काय झालं होतं, बैल ते वादळ थोडासा ठोकरला होता, म्हणजे ठेसाळला होता खाली निमयाची, आणि तिच्यात हा बैल चढून आला ना, त्याचं ठेसाळायचं ना, बैल म्हणजे गतीच आहे ना, थोडी बी गाडी हल्ली तर गाडी कुठे बी होती, पण त्यांनी जागा नाही सोडली. म्हणजे तासात गेली होती, फॉल नव्हते? नाही, फॉल नव्हते. ड्रोन वगैरे सगळं बघितलं, असं काय निकाल बघून दिलेला. हो, सगळ्यांना म्हणजे मैदान एक नंबर झालंय. मैदान निर्णय सगळे एक नंबर दिले त्यांनी. कधी निघाला होता इकडे येण्यासाठी? काय मी निघालो होतो बघा 21 तारखेला. 21 ला सकाळी किती वाजता आलो? म्हणजे आम्ही आलो संध्याकाळचं. मी गावाकडनं आलो होतो, मी गावाकडे गेलो होतो दिवाळीसाठी. मग आपलं सकाळी आलो तिथं 11 वाजता. मी तिथून 11 वाजता निघालो आणि इकडे 6 वाजता पोहोचलो. लखनच्या स्पीड मध्ये काय बदल जाणवतोय आता? हा, जाणवतोय. हो, असं पुन्हा बोलायचं. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात. धन्यवाद.